नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक विशेष मालिका, योग आणि निरोगी जीवनशैली. या मालिकेत आपण योगाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांशी संवाद साधत आहोत. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर ती मन, शरीर आणि आत्म्याला जोडणारी एक जीवनशैली आहे. आज याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत योग आणि निसर्ग उपचार या क्षेत्रात कार्यरत असणारे जितेंद्र इंगळे सर. सर गेल्या अनेक वर्षांपासून योग आणि निसर्ग उपचाराच्या माध्यमातून हजारो लोकांचे जीवन निरोगी बनवत आहेत. याशिवाय सर विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तर सर, सगळ्यात आधी आपल्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की एकंदर तुमचा जो योगाचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला आणि तुम्हाला जी प्रेरणा मिळाली ती नेमकी कशी मिळाली? सर्वप्रथम आपले आणि आपल्या माध्यमाचे मनपूर्वक आभार. माझा योग क्षेत्रातील प्रवास हा केवळ व्यावसायिक नसून जीवन परिवर्तनाचा प्रवास आहे. विद्यार्थी दशेत आरोग्याशी संबंधित काही समस्या आणि मानसिक तणाव अनुभवला. त्यावेळी योग आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा परिचय झाला. योगा अभ्यासामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल झाले. त्यानंतर मी योगशास्त्र आणि निसर्ग उपचाराचे शिक्षण घेतले आणि समाजात आरोग्य जागृती करण्याचा संकल्प केला. आज योग माझ्यासाठी केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याची एक समग्र पद्धती आहे. नक्कीच सर. आणि आता जसं तुम्ही तुमच्या बोलण्यात उल्लेख केला स्वामी विवेकानंदांचा, तर विवेकानंदांचा विचार तुम्हाला कसे प्रेरित करत गेले आणि तुमच्या विचारांमध्ये सुद्धा विवेकानंदांच्या विचारांचा कसा एक इम्पॅक्ट पडला? बरोबर. तर जळगावला जेव्हा मी शिकण्यासाठी होतो तर तिथं एक ब्लड डोनेशनचा कॅम्प झाला होता. त्या अच्छा. कॅम्पला मी तिथं गेलो होतो आणि ब्लड डोनेशन दिल्यानंतर मला तिथं एक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाची एक डायरी, नवीन वर्षानिमित्त ती डायरी मला मिळाली आणि त्या डायरीमध्ये विवेकानंद केंद्राची योग शिबिरं वर्षभरात चालत असतात. तर तिच्यामध्ये ते सर्व शेड्यूल दिलेलं होतं. तर ते शेड्यूल मी बघितलं आणि एक योग शिबिरासाठी कन्याकुमारीला गेलो. अच्छा. योग शिबिर जे आहे 15 दिवसाचं शिबिर झाल्यानंतर तिथूनच प्रेरित झालो आणि कळालं की इथं विवेकानंद केंद्रामध्ये हे सर्व लोक एकही रुपया न घेता समाजाचं कसं काम करतात. अच्छा. तर आपण ही संधी सोडू नये आणि आपण पण हे काम करायला पाहिजे. मग तिथले जे काही कार्यकर्ते अधिकारी, तेव्हा मी त्यांना विचारलं की मला पण असं काम करण्याची इच्छा आहे, तर काय करता येईल. मग त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये राहून आता जसं तुमचं योग कोर्स जो आहे तो पूर्ण झाला आहे, तर पुण्याला जाऊन तुम्ही योग शिकू शकता. अच्छा. मग तिथं योग शिकवायला सुरुवात केली. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, असे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मला विवेकानंद केंद्राकडनं अजून एक आव्हान आलं. मलाच नाही तर पूर्ण भारतभरासाठी ते आव्हान होत असते की अजून कोणाला पुढे काम करण्याची इच्छा आहे तर ते काम करण्यासाठी येऊ शकता. पण कसं, एकही रुपया न घेता समाजाचं हितासाठी असं हे काम असते. मग 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत मग मी ठरवलं की अजून आपण काम करायला पाहिजे. परत पुढचं प्रशिक्षण वगैरे घेतलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला अजून पुढे काम करण्याची संधी मिळाली. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ज्याही ठिकाणी पाठवू त्या ठिकाणी काम करण्याची तुझी तयारी आहे का. मी म्हटलं की हो, माझी तयारी आहे काम करण्याची, पण अशा ठिकाणी मला पाठवा की ज्या ठिकाणी काहीच नाही आहे आणि कामाची खूप गरज आहे, की अशा ठिकाणी कोणी जाण्यासाठी पण घाबरत पण असेल, आवश्यकता असेल, अशा ठिकाणी मला पाठवा. तर त्यांनी माझी पहिली जे पोस्टिंग जी आहे बांगलादेश बॉर्डर साईडला केली होती. अच्छा. आणि अशा ठिकाणी जाऊन मग मी पुढचं काम करायला सुरुवात केली. तिथं योग शिकवणं, काही विवेकानंद केंद्राचे संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग आणि संघटनात्मक जे काम असेल तिथून काम करायला सुरुवात केली. अरे वा, किती छान. आणि सर, तुम्ही विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा म्हणून कार्य करतात. तर या ट्रस्टच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इतर भागामध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते उपक्रम राबवतात? बरोबर. तर एक मला सांगावंसं असं वाटेल, जेव्हा विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेमध्ये मी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून जेव्हा मी काम करत होतो आणि पूर्ण काम झाल्यानंतर, कारण प्रत्येक व्यक्तीचं काही ठरलेलं असते. बरोबर. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आपल्या जीवनातील काही वेळ अशा कामासाठी
देणं. तसंच माझ्या जीवनातील 9 वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून एकही रुपया न घेता समाजाचं काम म्हणून मी असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मला अजून असं वाटलं की याच्यामध्ये योग निसर्ग उपचार हा विषय घेऊन काम करायला सुरुवात करायला पाहिजे. मग महाराष्ट्रात आल्यावरती तिकडनं जेव्हा परत आलो तर हा विषय घेऊन काम करायची सुरुवात जी आहे ते मला करायची होती. म्हणून विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट अशी छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थेची स्थापना करून योग निसर्ग उपचार हा विषय घेऊन कामाला सुरुवात केली. अच्छा. तर विवेकानंद प्रेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही नियमित मोफत योग वर्ग, योग शिबिरे, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, महिला आरोग्य शिबिरे, विद्यार्थी योग अभियान आणि आंतरराष्ट्रीय योग दिनासारखे मोठे सामूहिक कार्यक्रम आयोजित करतो. ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती आणि निसर्ग उपचार मार्गदर्शन देखील केले जाते. आमचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत योग पोहोचवणे हा आहे. याच्यासोबतच आम्ही योग निसर्ग उपचार आरोग्य शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घेत असतो. जसं नाशिक त्र्यंबकेश्वर या भागामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगराच्या कुशीत असा 25 एकरचा कॅम्पस आहे. त्या ठिकाणी आम्ही शिबिरं घेत असतो. अच्छा. तिथं आम्ही हे जे रेसिडेन्शियल कॅम्प जे घेत असतो, निवासी कॅम्प जे आहेत, तर 7 दिवसाचे शिबिर असतात. तिच्यामध्ये खाणे पिणे राहणे भोजन निवास उपचार असं सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, सर्वप्रथम नाडी परीक्षण करतो आणि नंतर नाडी परीक्षण झाल्यावरती पुढचं शेड्यूल ठरवतो. मड थेरपी, ऑइल थेरपी, बॉडी मसाज, शिरोधारा, शंख प्रक्षालन म्हणजे फुल बॉडी डिटॉक्स करून घेतो. हे सर्व आम्ही तिच्यात करतो. जसं त्र्यंबकेश्वरला करतो तशाच पद्धतीने कन्याकुमारीला पण घेतो. महाराष्ट्रात म्हटलं सोलापूरला घेतो आणि छत्रपती संभाजीनगरला तर हॉस्पिटलच आहे समर्थनगरमध्ये. अच्छा. तर या ठिकाणी पण जे संभाजीनगरमधले आहेत की जे येऊन जाऊन उपचार घेऊ शकतात तर ती पण इथं सुविधा आहे. सर्व त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या पंचकर्म हे असं सर्व त्याच्यामध्ये आम्ही करून घेत असतो. आणि सर, आजची जी जीवनशैली आहे ही खूप धावपळीची झाली आहे, ज्याच्यामध्ये मानसिक तणावाचं जे प्रमाण आहे ते आपण वाढताना बघतोय. तर अशा वेळेस योग काळाची गरज बनली आहे का, यावर तुम्हाला काय वाटतं? हो, आज प्रत्येक व्यक्ती तणाव, चिंता, अनियमित जीवनशैली आणि स्पर्धेच्या दबावाखाली जगत आहे. योग शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधतो. योगामुळे मानसिक शांतता, सकारात्मक विचार, भावनिक स्थैर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळते. त्यामुळे योग हा आजच्या काळातील सर्वात प्रभावी जीवनशैली उपाय बनला आहे. अगदी बरोबर सर. आणि तुम्ही योगासोबतच निसर्ग उपचार तज्ज्ञ देखील आहात. तर मग योग आणि निसर्ग उपचार एकमेकांना कसे पूरक आहेत आणि यामुळे आजार मुळापासून बरे करता येतात का? हो, आम्ही काय करतो, सुरुवातीला नाडी परीक्षण करून शरीरामध्ये कफ वात पित्त चे प्रमाण किती आहे ते बघून पुढील शेड्यूल ठरवतो. त्यामध्ये मड थेरपी, ऑइल थेरपी, बॉडी मसाज, शिरोधारा, शंख प्रक्षालन, फुल बॉडी डिटॉक्स करून घेतो. तुमच्या प्रकृतीनुसार योग आसन प्राणायाम आहार दिला जातो. तुमच्या प्रकृतीनुसार उपचार थेरपी दिल्या जातात. आपले जे काही ॲलोपॅथीचे उपचार चालू असतील किंवा नसतील त्यासोबत योग निसर्ग उपचाराची जोड दिल्यास मेडिसिन फ्री लाईफ आपण जीवन जगू शकतो. बऱ्याच जणांना काहीच आजार नसतो, पण भविष्यात आजारी पडू नये ही काळजी घेण्यासाठी म्हणून योग निसर्ग उपचार फुल बॉडी डिटॉक्स बरेच लोक करून घेत असतात. अगदी जशी एखादी गाडी आपण सर्व्हिसिंग करून घेत असतो त्याचप्रमाणे शरीराची शरीर शुद्धिक्रिया करून घेतल्या जाते. त्यामुळे जसा गाडीचा पिकअप ॲव्हरेज वाढतो तसाच आपल्या जीवनाची लाईफ वाढते. आपला पण ॲव्हरेज पिकअप तसा वाढतो. योग शरीरातील ऊर्जा आणि मानसिक संतुलन सुधारते, तर निसर्ग उपचार शरीराची नैसर्गिक रोग निवारण क्षमता वाढवतो. योग्य आहार, उपवास, सूर्यस्नान, जलोपचार आणि योग यांच्या एकत्रित वापरामुळे शरीरातील विषारी घटक कमी होतात. त्यामुळे अनेक आजारांच्या मूळ कारणावर काम करता येते आणि आरोग्य अधिक टिकाऊ बनते. अगदी बरोबर. आणि सर, आपण आजकाल बघतो की जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये जिमचं क्रेज खूप वाढलेलं आहे. तर मग त्यांच्यासाठी पारंपरिक योग फायदेशीर ठरू शकतो का? हो, जिम शरीराची ताकद वाढवते, परंतु योग शरीरासोबत मन आणि श्वास यावरही काम करतो. योगामुळे लवचिकता, सहनशक्ती, एकाग्रता, मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. जिम आणि योग यांचा समतोल साधल्यास तरुणांना अधिक उत्तम परिणाम मिळू शकतो.
बरोबर सर. आणि अनेकांचा असा समज असतो की योग फक्त शरीराची लवचिकता, ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो, ती वाढवण्यासाठी आहे. पण योगाचा आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी सुद्धा परिणाम होतो का? हो, योगाचा सर्वात मोठा प्रभाव मनावर होतो. नियमित योग आणि ध्यानामुळे तणाव, चिंता, नैराश्य आणि चिडचिड कमी होते. मन शांत राहते, निर्णय क्षमता वाढते आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. अगदी बरोबर सर. आणि सध्याच्या काळातली जी जीवनशैली आहे त्याच्या संबंधित जे आजार आहेत, जसं की मधुमेह आहे, रक्तदाब आहे किंवा स्थूलपणा आहे, तर यावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण आपण ठेवू शकतो का, आणि ते कसं? योगामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते, हार्मोनचे संतुलन राखले जाते आणि तणाव कमी होतो. सूर्यनमस्कार, मंडूकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन तसेच प्राणायाम यांच्या नियमित सरावामुळे मधुमेह, रक्तदाब आणि स्थूलपणा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मात्र योगासोबत योग्य आहार आणि जीवनशैली आवश्यक आहे. बरोबर. आणि सर, योगामध्ये प्राणायामाला खूप महत्त्व आहे. तर मग योग पद्धतीने श्वास घेणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आणि याच्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये नेमके काय बदल होतात? हो, जसं प्राणायाम म्हणजे श्वासाचे शास्त्र. योग्य श्वसनामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि मन शांत राहते. अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती यासारखे प्राणायाम शरीर आणि मन दोन्हीसाठी अत्यंत लाभदायक आहेत. नक्कीच सर. आणि सध्या आपण बघतो की हे जे युग आहे ते खूप डिजिटल झालंय. म्हणजे लहान मुलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच जण मोबाईल स्क्रीनचा जास्त वापर करतात. त्यामुळे जी एकाग्रता आहे ती कमी झाली आहे आणि डोळ्यांचे जे विकार आहे ते वाढत चालले. तर अशामध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कोणते योगासनं करायला हवेत? विद्यार्थ्यांनी दररोज ताडासन, वृक्षासन, वज्रासन आणि अनुलोम विलोमचा सराव करावा. अच्छा. अभ्यासाच्या दरम्यान प्रत्येक तासाला 5 मिनिटे विश्रांती घ्यावी. स्क्रीन टाइम कमी ठेवावा आणि ध्यानाचा सराव करावा. यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि डोळ्याचे आरोग्य सुधारते. बरोबर. आणि सर, जे लोक घरच्या घरी योग करू इच्छितात किंवा जे बिगिनर्स आहेत, त्यांना तुम्ही मुख्य सूचना काय द्याल, आणि योग करताना त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हो, योग नेहमी जेव्हा केव्हा आपण योग करू तेव्हा योग म्हणजे की हे सर्व लुजनिंग एक्सरसाइज, आसन, प्राणायाम या सर्व हे जे काही आपण ॲक्टिव्हिटी करतो हे रिकाम्या पोटी किंवा हलका आहार घेतल्यानंतर करावा. सुरुवात सोप्या आसनांपासून करावी. शरीरावर अनावश्यक ताण देऊ नये. योग्य प्रशिक्षणाचे मार्गदर्शन घ्यावे आणि नियमितता ठेवावी. सातत्य हेच योगातील यशाचे रहस्य आहे. नक्कीच सर. आणि आता तुम्ही बोलताना आहाराचा उल्लेख केला, तर योगात आणि निसर्ग उपचारात आहार खूप महत्त्वाचा मानला जातो. तर निरोगी राहण्यासाठी आपला रोजचा आहार कसा असावा, ज्याला आपण योगिक आहार असं सुद्धा म्हणू शकतो? यौगिक आहार म्हणजे सात्विक, ताजा आणि नैसर्गिक आहार. आहारात फळे, भाज्या, मोड आलेले कडधान्य, संपूर्ण धान्य आणि पुरेसे पाणी असावे. जंक फूड, जास्त तेलकट, तिखट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. जसे अन्न तसे मन हे योगशास्त्राचे महत्त्वाचे तत्व आहे. नक्कीच सर. आणि महिलांच्या आरोग्याच्या आपण आजकाल अनेक समस्या बघतोय, जसं त्यांना थायरॉइड आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर अशा वेळी योगा उपयुक्त ठरू शकतो का, आणि त्यांनी कोणते योगासनं करायला हवेत? हो, योगामुळे हार्मोनल संतुलन सुधारते, तणाव कमी होतो आणि अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुरळीत राहते. भुजंगासन, सेतुबंधासन, बद्धकोनासन आणि प्राणायाम यांचा महिलांना विशेष लाभ होतो. थायरॉइड, पीसीओडी, मासिक पाळीच्या समस्या आणि रजोनियुक्तीच्या काळात योग उपयुक्त ठरतो. आणि सर, सध्या जे ऋतू आहेत ते बदलत आहेत, त्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा बदल होत असतात. तर मग अशा वेळी निसर्ग उपचारानुसार आपण ऋतूनुसार स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो? काय करायला पाहिजे? प्रत्येक ऋतूनुसार आहार आणि दिनचर्या बदलली पाहिजे. उन्हाळ्यात पाणी आणि फळांचे सेवन वाढवावे. पावसाळ्यात पचनशक्तीची काळजी घ्यावी. हिवाळ्यात पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामावर भर द्यावा. निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हेच निसर्ग उपचाराचे मुख्य तत्व आहे. बरोबर. आणि सर, कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कायम उत्तम ठेवण्यासाठी रोजच्या रोज असे कोणते आसन आपण करू शकतो की जेणेकरून आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती अजून वाढेल आणि आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो? दररोज सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम, भ्रामरी, प्राणायाम आणि ध्यान यांचा किमान 20 ते 30 मिनिटे सराव करावा.
अच्छा. हे 4 प्रकार शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, मानसिक तणाव कमी करतात आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. अगदी बरोबर सर. आणि आता शेवटी जाता जाता आजच्या या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय सल्ला द्याल किंवा असा कोणता संदेश द्याल? आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. योग हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून आयुष्यभराची साधना आहे. दररोज किमान 30 मिनिटे स्वतःसाठी द्या. योग, प्राणायाम, ध्यान आणि सात्विक आहार यांचा जीवनात समावेश करा. निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. करा योग, रहा निरोगी. हर घर निसर्गोपचार हा संदेश प्रत्येक घरापर्यंत आपण सर्वजण मिळून पोहोचूया. नक्कीच सर. आज तुम्ही योगाचार्य आणि निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून आम्हाला जी माहिती दिली, सोबतच विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचं जे कार्य आहे आणि तुमचा एकूणच अनुभव आम्हाला सांगितलात, एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यामुळे नक्कीच आपल्या सर्व श्रोत्यांना ही प्रेरणा मिळाली असेल यात कोणतीही शंका नाही. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.